हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत बिना भाजणीची कुरकुरीत चकली. याच्यामध्ये आपल्याला भाजणी करण्याची गरज नाही आणि एकदम कुरकुरीत होईल आणि खाण्याला पण मजा येईल. चला आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता आपण पहिले साहित्य बघूया. तर त्याच्यासाठी मसाला आपल्याला लागेल. त्यासाठी तीळ घेतलं आहे, तेल घेतलेलं आहे, ओवा आहे, घरची मिरची पावडर आहे. हे सगळं मस्त वाटीमध्ये 2-2 चमचा या हिशोबाने आपण काढून घेतलेलं आहे. तर आता ते बघूया आपण. तीळ आहे 2 चमचे, जिरा पावडर आहे, ओवा आहे, मीठ आहे आणि तेल आहे आणि घरची जी मिरची असते ना, मिरची पावडर ती आहे. तर आपण ही चकली बनवण्यासाठी तांदळाचं पीठ असतं ना, ते घेणार आहोत 3 वाटे आणि डाळीचं पीठ 2 वाटे घ्यायचं आहे. घरी तांदळाचं पीठ असतंच आपल्याकडे, तर ते घ्यायचं आहे आणि 2 वाटे आपलं बेसनाचं पीठ असतं ना, ते घ्यायचे आहे आपल्याला. ह्या प्रकारची जो मी चकली करून बघा. बिना भाजणीची चकली. आपल्याला भाजणी करायची गरज पण नाही लागत. एक दिवस आपल्याला ते दळून आणावं लागतं आणि त्यानंतर आपली चकली होती. आपल्याला असं घरी कधी बिना दिवाळीचं पण खावंसं वाटलं तर आपण मस्त तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ घ्यायचं आणि ह्या मापाने तुम्ही केलं तर खूप छान कुरकुरीत आणि बिना तेलकट पण नाही होती चकली आणि खूप छान टेस्टी पण लागते आणि झटपट होणे. तुम्ही नाश्त्यासाठी लहान मुलांसाठी पण बनवू शकता आणि मस्त लागते आणि पटकन होणारी पण आहे. तर तुम्ही ही करून बघा. ह्या प्रमाणानुसार करून बघा. 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आणि 2 वाटी डाळीचं पीठ असतं ना आपलं, बेसन घेतलेलं आहे आणि मग आपल्याला 3 चमचे तेल मस्त कडकडीत मोहन टाकायचं आहे. ते मस्त गरम करून त्याच्यामध्ये मोहन टाकायचं. त्याच्याने मस्त कुरकुरीतपणा येतो आपल्या चकलीला आणि चकली मस्त खाण्यामध्ये पण मजा येते आपल्याला. गरम टाकल्यानंतर आपण थोडंसं चमच्याने त्याला हलवून घ्यायचं खालीवरून आणि थोडंसं मग थंड झाल्यानंतर आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि मग आपण असं हातामध्ये असं गोळा करून बघायचं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे मसाले आहे ना, ते सर्व ॲड करत जायचे आणि मस्त मिक्स करून व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मसाले पण व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित लागले पाहिजे आणि ते तेल पण असं व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. चमच्या हिशोबाने आपल्याला जिरे पावडर 2 चमचे, आपल्याला तीळ आहे, तिळनी पण मस्त कुरकुरीतपणा येतात. ओवा पण टाकायचा, 1 चमचा ओवा टाकायचा आहे. लाल मिरची पावडर घरची मस्त बनवलेली ती टाकलेली आहे 2 चमचे आणि मीठ स्वादानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ आहे ना मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम म्हणजे कोमट पाणी असतं ना, कोमट पाण्यामध्ये मळायचं आहे. कोमट पाण्यामध्ये मळलं ना मग ती कुरकुरीत होते आणि त्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे. कोमट पाण्यामध्ये पहिले व्यवस्थित जे कोरडे मसाले असतात ना, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते पीठ मळलं जातं. मग इथं काही ठिकाणी मीठ जास्त लागतं, मिरची जास्त लागते. त्यामुळे असं व्यवस्थित जे कोरडं सुक्कं पीठ असतं ना, मसाले टाकलेले आणि नंतर तीळ पण टाकायचे आहे. ते व्यवस्थित असं एक मिसळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि मस्त कोमट पाण्यामध्ये हे पीठ असं थोडंसं जास्त सैलसरच मळायचं आहे. मस्त चकली पण छान येते ती आणि पीठ पण व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. अशा गाठी पण नाही पाहिजे. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. मेन पार्ट हा असतो का पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. मग त्यानंतर आपली मस्त चकली येते आणि मस्त हळद पण टाकायची आपल्याला 1 चमचा. थोडं पाणी टाकून पीठ मळायचं. एकसाथच पाणी नाही टाकायचं. तुम्ही थोडं मळून तुमच्या अंदाजाने व्यवस्थित आपण पीठ कसं मळतो त्यानुसार असं व्यवस्थित मळून घ्यायचं. पीठ मळताना व्यवस्थित सगळं मसाले पण एकत्र झाले पाहिजे आणि थोडं पाणी टाकूनच मळायचं, कारण की एकदम जास्त पाणी टाकलं तर ती पातळ होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित थोडं पाणी टाकून मळलं तर आपल्याला एक अंदाज पण येतो आणि व्यवस्थित पीठ पण मळलं जातं. अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे आणि मस्त गोळे बनवून घ्यायचे आणि आपल्याला जी चकली बनवायची त्याचा गोळा थोडासा आपण असा बाजूला काढून ठेवायचा. मस्त थोड्या वेळ असं 10 मिनिट थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्याच्याने कसं असं मस्त सैलशीर आणि पीठ पण चकली पण चांगली येते आणि थोडंसं सैलशीरच पीठ मळायचं म्हणजे चकली बनवताना आपल्याला जास्त त्रास पण नाही होत आणि इझिली चकली पण बनवल्या जाते आपल्याला. कढईमध्ये मस्त तेल तापत ठेवायचं आणि कडकडीत तेल तापून घ्यायचं म्हणजे चकली आपण तळताना तेल एकदम कडकडीत तापलेलं राहायला पाहिजे. असं कमी आचेवर नाही. पहिले तेल व्यवस्थित तापून घ्यायचं. त्यानंतर चकलीचे वेगवेगळे प्रकारचे साचे मिळतात. आमच्याकडे हा प्रकारचा आहे, जुना पण आहे, हा पण आहे आणि याच्याने पण इझी जातं. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला हार्ड जातं करायला आणि याच्यामध्ये आल्लादही लावायचं व्यवस्थित. त्याचं व्यवस्थित तेल आपण साचा जर लावला तर व्यवस्थित चकली बनते. तेल आपण तापलं आहे का नाही, थोडासा असं डाळीच्या पिठाचा एक थोडासा गोळा टाकून बघायचा. तो वरती आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित कडकडीत तापलेलं आहे. त्यानंतर प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये मस्त आपण गोल चक्र बनवून घ्यायच्या आणि खूप आसान आणि इझिली बनल्या जातात ह्या साच्यामध्ये तुम्ही वापरला आणि पीठ पण छान मळलेलं असेल ना, चकली खूप छान बनते
आणि मस्त मोठी चकली बनते आणि मस्त आपण ह्या अशा प्लेटवर टाकून घेतल्या ना मस्त हाताने काढल्या पण जातात आणि नंतर आपण असं कढईमध्ये मस्त सोडू शकतो। अशा मस्त चकल्या मस्त प्लेटमध्ये अशा 5-6 चकल्या बसतात 4-5 आणि त्या मस्त करून घ्यायच्या। अशा 2 प्लेट आम्ही ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मस्त करून घेतल्या आणि तेल पण तापत होतं बाजूला आणि मस्त चकल्या तळून घेतल्या। आपल्या ह्या मस्त चकल्या प्लेटवर मळून तयार झालेल्या आहे। आता ह्या प्लेटवरच्या चकल्या आपल्याला मस्त कढईमधलं तेल पण छान प्रकारे आपलं तापलेलं आहे आणि मस्त आपल्याला कढईमध्ये आपल्याला आता ह्या चकल्या मस्त आपण तळून घेणार आहोत आणि मस्त कुरकुरीत चकली बनवून आपली तयार होईल। आणि तेलामध्ये टाकल्या आपण असं परतायचं नाही आहे, थोडंसं त्याला 5 मिनिट होऊ द्यायचं। लालसर झाली का मग ती आपाप उलटी करायची आणि मस्त कडक बनून चकली तयार होते। राहिलेल्या ज्या चकल्या होत्या त्या पण दुसऱ्या प्लेटवर आम्ही मस्त करून घेतल्या आणि मस्त आमची दुसरी त्या चकल्या मस्त आपण तळून झाल्यानंतर दुसऱ्या दोन्ही प्लेट पण केल्या, त्या पण मस्त हे बघा ह्या पण होतात आणि बाजूला आपण मस्त प्लेटवर दुसरी चकली पण बनवू शकतो, कारण की त्याला चकली आपल्याला तळायला वेळ लागतो, लगेच असं होत नाही, त्याला 5 मिनिट तरी 5-6 मिनिट तरी लागतात आणि त्यानंतर ती कडक बनते। त्याच्यामुळे त्याला मग असे कच्चा नाही राहिली पाहिजे, तळताना चांगली लालसर तळली पाहिजे, कच्ची राहिली तर मग ती खाण्यामध्ये पण मजा नाही येत। बघा अशा मस्त लालसर होऊन झाल्या होत्या चकल्या, मस्त असं उलटतानाच त्याला कडकपणा आलेला होता, समजतंय का। आणि जेव्हा आपण चकली बाहेर तेलाच्या बाहेर काढतो ना, जेव्हा झाऱ्यामध्ये ते तेल असं खाली थोडं 1 मिनिट पडू द्यायचं, म्हणजे तेलकट चकली नाही होत आपली। असे थोडंसं असं हाताने पण आपण हे करून घ्यायचं आणि थोडंसं तेल पडू द्यायचं लगेच, नाही तर असं तेलकट जर तुम्ही काढून असं ठेवलं ना प्लेटमध्ये तर ते त्याला तेलच राहतात। आणि एक छोटी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये काढायचं आणि नंतर जे आपल्या मोठ्या प्लेटमध्ये नंतर ठेवायची आणि चकलीवर चकली कधीच ठेवायची नाही। तुम्ही चकलीवर चकली जर ठेवली तर त्या एकमेकांचं तेल पितात आणि मग त्या तेलकट होतात। हे बघा अशा एक चकल्या ठेवायच्या, प्लेट जास्त लागलं तरी चालेल, त्यामुळे मग त्या तेलकट पण नाही होत आणि अशा व्यवस्थित राहतात। आणि त्या झाड्यातून पण तेल काढताना तुम्ही व्यवस्थित त्याला 1 मिनिट तेल पडू द्यायचं खाली आणि मग ठेवायचं, म्हणून आपली चकली तेलकट पण नाही होणार आणि छान मस्त कुरकुरीत तर आहेच। पण काही वेळा तुम्ही एकावर एक जर ठेवलं तर ती एकाचं तेल दुसऱ्याचं असं लागून मग ते तेलकट होतात आणि मग ते खाल्ल्या पण जात नाही। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरून बघा। अशा प्रकारे आपल्या झटपट होणारी बिना भाजणीची चकली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आता आम्ही तुम्हाला चकलीचा आवाज पण दाखवणार आहे का, बघा मस्त कुरकुरीत आवाज येतो आणि मस्त चकली बनवून आपली तयार झालेली आहे। बिना भाजणीची चकली आपली मस्त आणि कुरकुरीत झालेली एकदम, आणि एकदम तेलकट नाही काही नाही एकदम बघा, आणि झटपट होणार इन्स्टंट, आपण कसलीच भाजणी वगैरे केलेली नाही, एकदम छान झालेली आपल्या चकली आपली एकदम छान तयार झालेली बघा। इकडे जा।